तर कसे आहात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ ट्रॅक्स. मी प्रतीक साळुंके तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जात आहे एका नवीन जर्नीवरील. आणि आम्ही जात आहोत ह्यावेळी पुन्हा एकदा इंटरनॅशनल ट्रिपला. टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल की आपण जात आहोत साऊथ ईस्ट एशियाला, रिपब्लिक ऑफ सिंगापूरला. तर आमची 4th ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला आम्ही जात आहोत सिंगापूरसाठी, ते पण 5 नाईट 6 डेजसाठी. आज तारीख आहे 11 फेब्रुवारी. तर आपली फ्लाईट आहे उद्या 12:55 AM ला, जी उद्या सकाळी 9 वाजता सिंगापूर एअरपोर्टला पोहोचेल. 4-5 तासाची जर्नी आहे आणि सिंगापूर 2-2.5 तास आपल्यापेक्षा पुढे आहे. सो बघूया आपली ही जर्नी कशी होते आणि पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला देतो की विजा प्रोसेसिंग कशी केली आणि फ्लाईट बुकिंग कशी केली. मला लाऊंज ॲक्सेस मिळालेला आहे. स्वप्नालीला यावेळी नाही मिळाला. DCB बँकचं डेबिट कार्ड आहे माझ्याकडे, निओ ग्लोबलचं, तर ते वर्क झालं. हा लाऊंज ॲक्सेसचा पास आहे, तो जो मिळाला मला, तो मी लाऊंज ॲक्सेस करणार आहे यावेळी. तर मला लाऊंज ॲक्सेस मिळाला यावेळी. स्वप्नालीला लाऊंज ॲक्सेस नाही मिळाला बिकॉज मी न्यू कार्डला अप्लाय केलं होतं, जे निओ ग्लोबल कार्ड. फ्री ऑफ कॉस्ट आहे कार्ड आणि लाऊंज ॲक्सेस पण तुम्हाला फ्री मिळतो. म्हणजे क्वार्टरली एक वेळा तुम्हाला फ्री ॲक्सेस मिळतो इंटरनॅशनल ट्रिपला आणि डोमेस्टिकला पण. तर कार्डला काही चार्जेस नाही आहेत, मे बी ॲन्युअल चार्जेस आहेत. जर तुम्ही त्याच्यामध्ये 5,000 रुपीज किंवा असे पैसे भरा तर मग ते चार्जेस तुम्हाला लागत नाही. पण स्वप्नाली लास्ट टाईम जेव्हा आम्ही बालीला गेलेलो तेव्हा हिला ॲक्सेस मिळाला होता कार्डवरून. म्हणजे लास्ट टाइम कार्ड यूज करू शकत होतो आणि स्वाईप करून त्याच्यावरती आपण 2 रुपीज डिडक्ट करत होतो. पण यावेळी मला तर जे लाऊंज ॲक्सेस की असते ती मिळालेली पास म्हणून. जस्ट मी स्कॅन केलं आणि त्यांनी जायला 1 रुपया नाही भरला आणि मी एवढं जेवलो आहे. आणि लाऊंज ॲक्सेसला तुम्हाला आतमध्ये जेवायला व्हेज, नॉनव्हेज, सॉफ्ट ड्रिंक्स, हार्ड ड्रिंक्स सगळं मिळतं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट. किंवा जर तुमच्याकडे असे जे कार्ड्स होते ते मगाशी तुम्हाला दाखवले मी, ज्याला लाऊंज ॲक्सेस आहे, तर 2 रुपयामध्ये तुम्ही लाऊंज ॲक्सेस करू शकता. निओ ग्लोबल कार्ड खूप चांगलं आहे. जर तुम्ही 4X कार्ड तुम्हाला हवं असेल तर निओ ग्लोबल कार्ड यूज करा, फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि तुम्ही जर इंटरनॅशनल ट्रिप करत असाल तर ते खूप यूजफुल आहे. आम्ही एअरपोर्टला पोचलो आज 8:30 वाजता. हार्डली अर्ध्या तासामध्ये आमच्या सर्व प्रोसेस क्लिअर झाल्या. म्हणजे आम्हाला बोर्डिंग पास, इमिग्रेशन, चेक इन, सिक्युरिटी चेक वगैरे एकदम स्मूथली झालं, काहीच इश्यू आला नाही. तशी आम्ही बॅग पॅक केली होती. आता आपली 12:55ची फ्लाईट आहे. तर आम्ही आता वाजले 11:30, अर्ध्या तासात मे बी बोर्डिंग स्टार्ट होईल. आपली ही फ्लाईट लागली आहे 67B सिंगापूर, UK 105. 12:55 आहे फ्लाईट आपली.
तुम्ही जो पुढे बघितला तो बिझनेस क्लास होता. कसला भारी होता ना. मस्त होता यार. एकदम लेग स्पेस ताणून झोपायसारखा होता. हां, जेव्हा आपण बालीला गेलेलो तेव्हा आपण VHJच्या फ्लाईटने गेलेलो होतो. लेग स्पेस थोडा कमी होता आणि विस्ताराचा लेग स्पेस खूप चांगला आहे. भरपूर चांगला स्पेस आहे त्याच्यामध्ये. आणि एक गोष्ट खूप आवडली की हा स्क्रीन. तर हा आपला मॅप आहे मुंबई टू सिंगापूर. तर असे आपण जाणार आहोत आणि एका फ्लाईटमध्येच जाणार आहे, त्यामुळे काही इश्यू आहे. फ्लाईट चेंज करायची गरज नाही आपल्याला. फर्स्ट टाईम आम्ही विस्ताराने ट्रॅव्हल करतो आहे. तर एक पिलो दिली आहे, एक शॉल दिली आहे आम्हाला, पाण्याची बॉटल आणि हेडफोन्स दिले आहेत. प्लस ही स्क्रीन बघा तुम्ही, प्रत्येकाला अशी एक स्क्रीन दिली आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहिजे ते मूवीज बघू शकता किंवा सॉंग्स ऐकू शकता. ते हेडफोन्स जॅक्स आहेत, ते लाईट इथे प्रेस केलं की ते लाईट्स भेटतात. इथे USB आहे आणि 2 हेडफोन जॅक आहेत. दोघांना जर एकच सॉन्ग किंवा एकच मूवी बघायचं असेल तर तुम्ही दोघं पण एकाच याला हेडफोन जॅक लावू शकता. Ladies and gentlemen, we're pleased to welcome you aboard Vistara, brought to you by Tata and Singapore Airlines. A special and very warm welcome to all Club Vistara and Singapore Airlines KrisFly members on board today. Our flight today, UK 105, is to Singapore. Captain Pratik is in command, assisted by First Officer. आमच्या तिकीट्समध्ये हे जे फूड होतं ते इन्क्लूड होतं. एक कॉर्नची भाजी आहे आणि एक छोलेची भाजी आहे आणि राईस आणि गरम गरम एक नंबर. आपण सेफली लँड केलं आहे सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टला. टर्मिनल 3ला बरोबर 9 वाजता आलो आहे. जे फ्लाईट टाईम होता तो. पाऊस पडतो इकडे, जसं मी तुम्हाला बोलतो इथे कधी कधी पाऊस पडतो. चांगी एअरपोर्ट टर्मिनल 3 इथे आल्यानंतर तुम्हाला इमिग्रेशनसाठी एक फॉर्म फिलअप करावा लागतो. बिफोर 72 आवर्स पण आपण फिल करू शकतो. आणि इथे आल्यानंतर करायचं असेल तर असा स्कॅन कोड आहे, तो स्कॅन करा आणि बेसिक डिटेल्स विचारले जातात, ते फिल करायचे. टर्मिनल 3वरून टर्मिनल T1ला यायला आम्हाला खूप चालायला लागलं. तर तुम्हाला चालायचं नसेल तर इथे स्काय ट्रेन पण आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. T3वरून T1ला पोचवते तुम्हाला. चांगी एअरपोर्ट आहे सिंगापूरचं, ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत. त्यासाठी आपण लास्ट डे पण ठेवला आहे. तर आता इथे जी एक्झिट प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी आहे ती बघूया. आपण आधी लगेज घेऊया. आपलं हॉटेल बुकिंग ऑलरेडी झालेलं आहे, आपण आधीच इंडियामध्येच केलं आहे सर्व. तर फक्त आता इथून बॅग घ्यायची आहे आणि निघायचं आहे. सिंगापूरच्या या चांगी एअरपोर्टला जे इमिग्रेशन आहे ते एकदम स्मूथ आहे. जर तुम्ही ते SG कार्ड भरलं असेल स्कॅन करून, अरायवल कार्ड, SG अरायवल कार्ड सिंगापूरचं जे फिल केलं असेल, डायरेक्ट एंट्री मिळते. तिथे पासपोर्ट स्कॅन करायचा, बायोमेट्रिक घेतात. बायोमेट्रिक स्कॅन झालं तर तुम्ही डिरेक्टली बाहेर येता. आपण इथे लगेज कलेक्ट करूया, बघूया कुठे लगेज. एअरपोर्ट एवढं मोठं आहे ना, अर्धा तास झाला आम्ही चालतोच आहे. सो गाईज, आम्ही सिंगापूरचा प्लॅन कसा गेला. लास्टच्या एका वीकमध्येच हा प्लॅन आमचा झाला, प्लॅन झाला नव्हता.
स्वप्नाली मला बोलली प्लॅन करूया, तर मी बोललो अरे व्हिसा वगैरे लागेल, एवढ्या लगेच कुठे व्हिसा मिळणार. सो ती प्रोसेस माझ्या एका भावाने मला करून दिली, जो त्या टुरिझमच्या ह्याच्यामध्ये. पण तर सिंगापूरला जाताना तुम्हाला व्हिसा ऑन अरायवल मिळत नाही, तर तुम्हाला तो इंडियामध्येच व्हिसा अप्लाय करावा लागतो. व्हिसासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागतात, तर 3 पासपोर्ट साईज फोटोज लागतात, ज्याची साईज आहे 35x45 mm आणि 80% तुमचा फेस आहे तो नीट दिसला पाहिजे. दुसरं म्हणजे 6 मंथचे तुमचे लास्ट बँक अकाउंट स्टेटमेंट लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ओरिजिनल पासपोर्ट आहे, ज्याचा 6 मंथ्स व्हॅलिडिटी असली पाहिजे. A4 साईजवर तुमचं एक कव्हरिंग लेटर असलं पाहिजे. ते कव्हरिंग लेटर तुम्हाला म्हणजे तुम्ही कशासाठी चाललेत वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो व्हिसा हे तुम्ही एजंट थ्रूच काढा, जो की तुम्हाला ती प्रोसेस जास्त तुम्हाला त्रासदायक होणार नाही. म्हणजे तुम्हाला जस्ट डॉक्युमेंट सबमिट करायचे, तो जे सांगेल तसे, आणि तुम्हाला लगेच व्हिसा एक 5 दिवसामध्ये मिळून जातो. आम्हाला एका दिवसातच मिळाला व्हिसा, त्यामुळे आम्हाला पटकन सगळ्या आमच्या प्रोसेस झाल्या. त्याच्यानंतर लगेच आम्ही तिकीट काढली. तिकीटचे पैसे आपले झाले आहेत समथिंग अराउंड 43,000 जाऊन येऊन दोघांचे आमचे झालेत. विस्तारा फ्लाईटचे. व्हिसा प्रोसेसिंगचे आमचे झालेत 5,000 रुपीज. जर तुम्हाला पण इंडियामध्ये करन्सी एक्सचेंज करायची असेल, फक्त सिंगापूरच नाही, कोणत्याही इंटरनॅशनल करन्सी एक्सचेंज करायची असेल ना, तर तुम्ही या कंपनीतून करन्सी एक्सचेंज करू शकता. नाव लक्षात ठेवा, फ्रेमरोज म्हणून आहे नाव. ही खूप जुनी कंपनी आहे इंडियामधली, 77 इयर्स झालेत. तर यांच्याकडे तुम्हाला चांगली डील मिळेल, तो इथून एक्सचेंज करा नक्कीच. तर करन्सीबद्दल तुम्हाला सांगतो. हे या आहेत सिंगापूर करन्सीज, ज्या तुम्ही बघू शकता. हे $5 आहेत, हे $2 आहेत, असे हे पण आहेत तुम्ही बघू शकता. $5 या नोट आहेत, हे $50 आहेत, तर आणि हे $100 आहेत. तर पर डॉलरची सिंगापुरी पर डॉलर म्हणजे इंडियाचे अराउंड 62 रुपीज होतात. आजचा रेट मी तुम्हाला सांगतोय 62 रुपीज. आणि हे असे काही तिच्यातली चिल्लर आहेत जे सुट्टे झाले आम्ही एअरपोर्टवरून येताना, तर ते तुम्हाला दाखवतो. तर हे सेंट आहेत, हे जे बोलतात ना हे सेंट आहेत. सेंट इन द सेन्स वॉट की $1.1 असं जेव्हा येतं ना, आता $1 असतो आणि हे बाकीचे असतं ते 1 सेंट वगैरे असतात. तर इथे $5 पण आहेत, $1 पण असे कॉईन पण येतात, किंवा $5 असे कॉईन पण येतात. तर असे कॉईन सुद्धा आहेत. तर करन्सी एक्सचेंज करता तर इंडियामध्येच करा जर तुम्हाला इथे यायचं असेल, कारण की इथे करन्सी रेट खूप जास्त तुम्हाला लागेल. सो तो येताना तुम्ही इंडियामधूनच करा. अजून पण तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल रिगार्डिंग करन्सी, व्हिसा आणि हे सर्व, तर नक्की मला DM करा, तर मी नक्की त्याचं आन्सर देईन.